नमस्कार, मी पूजा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चविष्ट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी। ही रेसिपी पौष्टिकही आहे तितकीच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर ते वरून भाजले जातात व आतून ते कच्चेच राहतात, त्यामुळे लो फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। अशा पद्धतीने टरफलं निघालं की समजायचं शेंगदाणे व्यवस्थित असे भाजलेत। आता हे थंड करून घेतलेले आहे तो त्याचे टरफलं जेवढे निघतील तेवढे काढलेले आहेत। टरफलं नाही काढले तरी चालतील। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आहे। भरडं असं कूट तयार करून घ्यायचं आहे। दुसरीकडे कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे व त्यामध्येच मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे खिसून। 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गुळाचा वापर करते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। लो फ्लेमवरती गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती हा गूळ मी वितळवून घेते। हाय फ्लेमवरती तुम्ही जर गूळ वितळवला तर तो कडवट असा करपलेला लागतो, त्यामुळे लाडूची चव ही बदलते। त्यामुळे शक्यतो लो फ्लेमवरतीच हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, जास्त वेळ लागत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे गूळ आपला मेल्ट झालेला आहे। आता गॅसची फ्लेम ह्या स्टेजला बंद करायची आहे व मेल्ट केलेला गूळ आपल्याला ह्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। कुटामध्ये आपल्याला गूळ घातल्यानंतर हाताने लगेचच मिक्स करायचं नाही, चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे। कारण गूळ हा गरम असतो, गरम गुळामध्ये तुम्ही जर हात लावला तर ते चटके बसण्याची शक्यता असते। चमच्याने मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर थोडासा गूळ थंड झाल्यावर तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ शकता। हाताने मिक्स करून घेतल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण त्याच्यापूर्वी 2 चमचे वेलची पावडर घालतोय व हाताने मिक्स करून घेतोय। मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा हे मिश्रण मी फिरवून घेतलेलं आहे। मिक्सरमधून फिरवल्यामुळे छान असं टेक्स्चर येतं लाडूला व लाडू छान असे वळता येतात। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान असे मस्त मीडियम आकाराचे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत। वळताना अजिबात त्रास होत नाही किंवा तुटतही नाहीत किंवा चिरा पडत नाहीत। अशा पद्धतीची ट्रिक वापरून हे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही नक्की तुमच्या घरी तयार करून बघा। प्रेग्नन्सीमध्ये किंवा लहान मुलांना कोणालाही तुम्ही हे लाडू खायला देऊ शकता। त्यामुळे आयरनचं प्रमाण हे शरीरातलं वाढतं, त्यामुळे हे पौष्टिक असे लाडू नक्की तयार करा। थँक्यू।